फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण बघणार आहोत की इंडेक्स काय असतात. जसे आपण मागच्या व्हिडिओत बघितलं की इक्विटी शेअर्स वेगळे आपण लिस्टेड असतात, ते वेगवेगळे सेक्टरमध्ये डिवायडेड असतात ऑलरेडी. जसं की आपण बघू शकतो टाटा मोटर्स, हिरो मोटोकॉर्प हे झाले ऑटो सेक्टरचे शेअर्स. आणि तसंच बजाज फायनान्स किंवा मग जे पण काही फायनान्स कंपनीज आहेत आणि बँक्स आहेत, इंडसइंड बँक, ॲक्सिस बँक, HDFC बँक, हे झालं बँक इंडेक्स, म्हणजे एक सेक्टर झालं बँकिंगचं. तसंच आपण बघू शकतो जेव्हा आपण ही आहे NSE India.com वेबसाईट. आपण ही NSE एक्सचेंजेसची ऑफिशियल साईट आहे. आपण याच्यावर जाऊन बघू शकतो की वेगवेगळे शेअर्स लिस्टेड आहेत, त्यांचा डेली परफॉर्मन्स, त्यांचा डेलीचे पर्सेंटेज चेंजेस आणि व्हॉल्यूम क्वांटिटी किती होत आहेत आणि मोस्ट ॲक्टिव्ह शेअर्स कोणते कोणते आहेत ते आपण या वेबसाईटवर जाऊन बघू शकतो. तसंच आपण जर इंडेक्स आज बघणार आहोत तर त्याच्यासाठी इथे ड्रॉपडाऊन दिलेला आहे मार्केट डेटा. यावर क्लिक करून जेव्हा इंडायसेस हा सेक्शन असतो त्याच्यावर आपण जेव्हा क्लिक करतो तेव्हा वेगवेगळे सेक्टरल इंडायसेस आपण म्हणू शकतो किंवा इंडेक्स आपण म्हणू शकतो, ते इथे आपल्याला दिसून येतात. बेसिकली इंडेक्स काय असतात की किंवा इंडायसेस काय असतात, जेव्हा वेगवेगळे सेक्टरचे जे शेअर्स एका ग्रुपमध्ये आणले जातात. ग्रुपमध्ये जेव्हा वेगवेगळे शेअर्स आणले जातात त्यांना इंडेक्स म्हणू शकतो. जेव्हा वेगवेगळे शेअर्स त्या सेक्टरल, म्हणजे जे ऑटोमोबाईल सेक्टर असू शकतं किंवा मग फार्मा सेक्टर असू शकतं किंवा मग बँकिंग सेक्टर असू शकतं किंवा IT सेक्टर असू शकतं. ह्या वेगवेगळ्या सेक्टरचे जे शेअर्स बनवले जातात त्यांना त्यांच्या सेक्टर वाईज ग्रुप केले जातात. त्यांना आपण इंडेक्स किंवा इंडायसेस म्हणू शकतो. तर फ्रेंड्स, इथे आपण बघू शकतो NSE India.com वेबसाईटवर जेव्हा इंडायसेसवर गेलेलो आपण तेव्हा सेक्टरल इंडायसेस असं वेगवेगळ्या पार्टिशन त्यांनी केलेलं आहे. म्हणजेच आपण निफ्टी बँक झालं, निफ्टी ऑटो झालं, निफ्टी फायनान्शियल आणि असेच वेगवेगळे सेक्टरल आपण ग्रुप आपण बघू शकतो. म्हणजे त्या सेक्टरचे शेअर्स त्या इंडायसेस किंवा इंडेक्समध्ये त्यांनी डिवाइड केलेले असतात. तर आपण बघू शकतो की फॉर एक्झाम्पल आपण सेक्टरल इंडेक्स आणि निफ्टी बँकमध्ये जर क्लिक केलं तर आपण बघू शकतो की निफ्टी बँक या इंडेक्स किंवा इंडायसेसमध्ये जे पण काही शेअर्स आहेत ते सगळे बँक्स आहेत. म्हणजे त्यात तुमचे प्रायव्हेट बँक्स सुद्धा येतात किंवा सरकारी बँक सुद्धा येतात. आपण बघू शकतो फेडरल बँक, बंधन बँक, IDFC बँक, इंडसइंड, HDFC, कोटक बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, SBI, हे सगळ्या ज्या बँक्स आहेत त्या निफ्टी बँक या इंडायसेसमध्ये डिवाइड केलेल्या आहेत. तसंच आपण बघू शकतो की निफ्टी IT हा एक इंडेक्स आहे. तर त्याच्यावर आपण क्लिक केलं तेव्हा आपल्याला दिसून येतं की निफ्टी IT मध्ये जे काही कंपन्या आहेत जसं की HCL टेक, L&T, LTI, माइंडट्री, इन्फोसिस, टेक महिंद्रा, विप्रो, TCS, इन्फोसिस, पर्सिस्टंट या काही IT कंपन्याज ज्या ग्रुप बनवलेले आहेत त्यांना निफ्टी IT या इंडेक्समध्ये त्यांनी डिवाइड केलेलं आहे. अशाच वेगवेगळ्या फार्मा सेक्टर आपण बघू शकतो. निफ्टी मेटल इंडेक्स आपण बघू शकतो. निफ्टी रियालिटी, निफ्टी प्रायव्हेट बँक, निफ्टी PSU बँक, म्हणजे सरकारी बँक ज्या काही आहेत त्या त्यांचा एक ग्रुप बनवून त्यांना निफ्टी PSU बँक असं नाव दिलेलं आहे. आणि तसंच निफ्टी मेटल सेक्टरमध्ये जर आपण बघितलं तर वेगळे मेटलचे जे शेअर्स आहेत ते निफ्टी मेटल या इंडेक्समध्ये निवडलेले आहेत. जसं की हिंदुस्थान झिंक, NMDC, जिंदाल स्टील, अपोलो, JSW, टाटा स्टील, अशा वेगवेगळ्या स्टीलच्या कंपन्या ज्या काही आहेत त्या ग्रुप करून निफ्टी मेटल या इंडेक्समध्ये त्यांनी डिवाइड केलेलं आहे. तर हे होतं निफ्टी च्या जे काही इंडेक्स आहेत किंवा इंडायसेस आहेत त्याच्याविषयी माहिती. तर कसा वाटला व्हिडिओ मला जरूर कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि असाच सपोर्ट असू दे. थँक्यू.